आज आपण टीव्ही किंवा सोशल मीडिया उघडला की काय दिसतं? एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक उंदुनी काढणारे प्रवक्ते आणि राजकारणाचा घसरलेला स्तर. पण आपला महाराष्ट्र असा नव्हता. याच मातीत असेही नेते होऊन गेले ज्यांनी राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी आणि संस्कृती जपली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत जेव्हा आचार्य अत्रेंनी यशवंतराव चव्हाणांवर अत्यंत वैयक्तिक टीका केली, तेव्हा काय घडलं होतं? तो एक फोन कॉल ज्याने अत्रेंच्या डोळ्यात पाणी आणलं. नक्की काय घडलं होतं? पाहूयात. नमस्कार, मी मानसी देशमुख आणि आपण पाहत आहात दी ग्रेट स्टेट. काळ होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि प्रखर वक्ते आचार्य अत्रे. अत्रे म्हणजे शब्दांचे जादूगार, पण कधी कधी त्यांचा शब्द शस्त्राहूनही धारदार असायचा. यशवंतराव मुख्यमंत्री झाले तेव्हा अत्रेंनी एका अग्रलेखात मर्यादा ओलांडली. त्यांनी चव्हाणांना निपुत्रिक म्हटलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर अत्यंत जहरी टीका केली. अवघा महाराष्ट्र हळहळला. विरोधकांनाही ही टीका रुचली नाही. यशवंतरावांच्या जागी आजचा एखादा नेता असता तर काय झालं असतं? कदाचित पोलिसात तक्रार झाली असती किंवा आरोप प्रत्यारोप झाले असते. पण यशवंतराव वेगळे होते. त्यांनी शांतपणे तो अग्रलेख वाचला आणि दुसऱ्या दिवशी थेट अत्रेंना फोन लावला. यशवंतराव म्हणाले की अत्रे साहेब, तुम्ही लिहिलं की मी नापुत्रिक आहे, पण मी नापुत्रिक नाही. तुम्हाला म्हणून सांगतो की चले जाव चळवळ सुरू होती तेव्हा पोलिसांनी आमच्या घरावर धाड टाकली होती. त्यावेळी माझी पत्नी वेणू गरोदर होती. मी पोलिसांच्या हाताला लागलो नाही, पण त्यांनी माझ्या पत्नीला त्रास दिला. माझा राग त्यांनी माझ्या पत्नीवर काढला. माझ्या गरोदर पत्नीच्या पोटावर त्यांनी काठी मारली होती आणि तिचा गर्भ पडला. गर्भाशयाला देखील मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे पुन्हा आम्हाला मूल होताना अडचणी आल्या. हे ऐकल्यावर अत्रेंचं डोकं सुन्न झालं. ज्या नेत्यावर आपण टीका केली त्याचं दुःख किती अथांग आहे याची जाणीव त्यांना झाली. अत्रे तातडीने यशवंतरावांच्या घरी पोहोचले. त्यानंतर यशवंतरावांच्या पत्नी वेणुताईंनी अत्रेंना भाऊ म्हणून मोठ्या मनानं माफ केलं. आचार्य अत्रेंनी त्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रात आणि अनेक भाषणात या घटनेचा उल्लेख अत्यंत भावनिकतेने केलाय. त्यांनी मान्य केलं की आवेशात येऊन आपण एका संस्कृत माणसाच्या काळजावर घाव घातला होता. यानंतर अत्रेंनी यशवंतरावांच्या धोरणावर टीका करणे सोडले नाही, कारण ते त्यांचे राजकीय कर्तव्य होते. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर पुन्हा कधीही भाष्य केले नाही. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दी ग्रेट स्टेट चॅनलला आता सबस्क्राईब करा.